कदाचित घरातल्या लोकांनाही थोडंफार जाणवत, किंचितभर फरक पडलेला जाणवत असेल. तर काल आपण अन्नाबद्दल आणि पाण्याबद्दल आपल्याला आभारी का राहायचंय याबद्दल बरीचशी चर्चा झाली. आपल्याला बरीचशी वेगवेगळी माहिती मिळाली. आपल्या समोर अनेक गोष्टींची क्लिअरिटी आहे की माणसाचे विचार, चांगले वाईट विचार त्या अन्नामार्फत, त्या पाण्यामार्फत आपल्याकडेही पसरतात आणि आपल्याला कधी कधी कळत नाही की चांगला असलेला आपला मूड मध्येच त्याला काय होतं. तर हे एखादं कारण असू शकतं की आपण कुठेतरी खाल्लेलं अन्न ते त्यावेळी ज्यांनी बनवलंय त्यांच्या भावनांमार्फत ते, म्हणजे त्यांच्या भावना त्या अन्नामार्फत आपल्यापर्यंत पोहोचल्यात. मग त्यावेळी ते कुठल्या परिस्थितीत होते, कुठल्या मनस्थितीत होते, त्या भावना आपल्यापर्यंत पोहोचल्या जातात. म्हणून आपण काही वेळ थांबून आपल्या हातातल्या जादूचे घटक त्याच्यावर पसरवायचे आहेत, त्याला पॉझिटिव्हिटी द्यायची आहे, त्याला धन्यवाद देऊन जर आपण ते ग्रहण केलं अन्न किंवा पाणी तर ते पॉझिटिव्ह होतं आणि आपल्याला इतर गोष्टींचा कुठलाच त्रास होत नाही. आपण सुरुवात केली आपल्या ब्लेसिंग्सनी, आपण सुरुवात केली आपल्या स्वप्नांनी, आपण सुरुवात केली आपल्या एका सहकार्याबरोबर जादूच्या दगडाबरोबर. त्यानंतर आपण आपले असे 3 नाते घेतले, नातेसंबंध की ज्यांच्यामध्ये आपल्याला बदल घडवून हवाय पण त्यांच्यावर कुठलाही आब रोब न दाखवता. त्यानंतर आपण आपल्याला मिळालेल्या आरोग्याच्या संपत्तीबद्दल आपण सतत धन्यवाद म्हणतोय. जर तुम्हाला जमलं तर प्रत्येक पाठलाही म्हणा, त्याचे महत्व आपल्याला माहिती आहे. पायांनी आपण किती कामं करतो ती आपल्याला कळत नाही, पण सगळ्यात जास्त कामं आपण हातांनी करतो. आपण हातांनी लिहितो, पेन धरतो, सामान उचलतो, पाणी भरतो, भांडी घासतो, कितीतरी कामं आपले हात करत असतात. त्यांना सतत ते काम करताना धन्यवाद द्यायला विसरू नका. त्यानंतर आपण आपल्याला आयुष्यभर मिळालेल्या संपत्तीसाठी सुद्धा आपण धन्यवाद दिले. काही लोकांना वडिलोपार्जित, सगळ्यांना काही लोकांना सहज मिळतं तर काही लोकांना सहज मिळत नाही. त्याबद्दल कुठलीही असूया न बाळगता हा विचार करा की त्या व्यक्तीने मागील जन्मात किंवा कुठल्या तरी बाबतीत काहीतरी चांगली कर्म केली आहेत, धन्यवाद दिले आणि ते आशीर्वाद त्यांना मिळत आहेत आणि त्यांच्या आयुष्यात सतत सकारात्मकता येते. तर आपण कुठे गडबड केली, आपल्याला आपला शोध आपोआप लागेल. हे पुस्तक आपल्याला आपण केलेल्या गोष्टींचा शोध लावण्यासाठी मदत करतं. अशा अनेक गोष्टींनंतर आपल्या शरीराचं झालं, आपल्या पैशांचं झालं, आपल्या अन्नाचं झालं, आपल्या पाण्याचं झालं. आता आपल्याला मला एक प्रश्न विचारायचा, जरा सगळ्यांनी आपले कॅमेरे ओपन करा. आपल्याला आयुष्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट हवी असते ती काय आहे सांगा? समाधान. समाधान. ओके, समाधान. आणि अजून प्रेमाचा अनुभव. प्रेम म्हणजे प्रेम. ओके, अजून हेल्थ सध्या तरी हेल्थ आहे. ओके, हेल्थ. हे सगळे आपल्या धड्यात झालेत. पण मला काय वाटतं, आणि तुम्ही काही केलं तरी सगळ्यात महत्वाचं अजून एक गोष्ट आहे, आर्थिक ती आहे स्वातंत्र्य. येस, पैसा. पैसा कोणाला नकोय आणि पैशांमुळे काय होत नाही, सगळं होतं. समाधान, सुख सगळं आलं, पण या सगळ्या समाधान असून पैसा नसेल तर समाधान राहील का चेहऱ्यावर? तर आपल्याला बऱ्यापैकी अन्न, पाणी, निवारा, अन्न, वस्त्र, निवारा ह्या ज्या आपल्या गरजा आहेत, म्हणजे आपण शहरांमध्ये राहणाऱ्या लोकांना तरी पैसा ही देखील अत्यंत महत्वाची गरज आहे त्यांची. तर आज आपण या विषयावर आलोय की पैशाचे लोहचुंबक आपण कसे होणार आहोत. ओके, तर आजचा आपला 9वा दिवस आहे. असं म्हणतायत लोक, म्हणजे आता सध्या नवरात्री पण चालू आहेत, चैत्री नवरात्री. डिएट्रिक वॉन होयफेर 1906 ते 1945 ल्युथरन चर्चचा मुख्य धर्मोपदेशक आपल्याला सांगतोय, केवळ कृतज्ञतेनेच आयुष्य समृद्ध होतं.
हे पटतंय का सगळ्यांना? निदान आज 9व्या दिवशी तरी पटतंय का? ऍक्च्युली आपला 10वा-12वा दिवस असावा, 9वा नाही, कारण आपण इंट्रोडक्शनरी 3 दिवस घालवलेले आहेत. तर आजचा 9वा दिवस आणि आपल्या लेसनचं टायटल आहे पैशाचे लोहचुंबक. तुमचं आरोग्य असो, काम असो, नातेसंबंध असो किंवा पैसा असो, कृतज्ञता व्यक्त करणे ही समृद्धी आणि तक्रार करणे ही गरिबी. हा तुमच्या संपूर्ण आयुष्याचा सुवर्ण नियम आहे. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. तुमच्याकडे फारसा पैसा नसताना देखील तुम्ही आहे तेवढ्याबद्दल कृतज्ञ असाल तर तुम्हाला आणखी पैसा मिळत राहील आणि तुमच्या जवळ असलेल्या पैशांबाबत तुम्हाला सारखी तुम्ही जर तक्रार करत असाल तर तुम्ही गरीब होत राहाल. आणि गंमत काय माहितीये का, लोक पैशांबद्दल सगळ्यात जास्त तक्रार करत असतात. अच्छा, जादूच्या कृतीमुळे ही तक्रार आपण कृतज्ञतेत बदलणार आहोत. एक तर तुम्ही कृतज्ञता व्यक्त करणार आणि दुसरं म्हणजे तुम्ही ज्या तक्रारीमुळे गरीब आणखी गरीब होत जातात तिची जागा आता कृतज्ञता घेणार आहे. अशा प्रकारे दोनदा कृतज्ञता व्यक्त झाल्याने तुमच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा घडून येण्यासाठी दुप्पट ताकद लावली जाणार आहे आणि ज्यातून तुम्ही श्रीमंत होणार आहात. हे पटतंय का तुम्हाला आता? बहुतेक लोकांना म्हणजे पैशांबाबत तक्रार करतातच असं वाटतच नाही. तुम्हाला काय वाटतं याबद्दल? अनेक येस, तुम्हाला वाटतच नाही की आपण तक्रार करतोय, पण त्यांच्या आयुष्यात पैशाचा अभाव असेल तर ते तक्रार करत आहेत. ते त्यांच्या लक्षातही येत नाही, कारण लोकांच्या विचारांमधून आणि त्यांच्या शब्दांमधून त्यांच्या तक्रारी केल्या जातात आणि बहुतेक लोकांना त्यांच्या डोक्यात चालत असलेल्या विचारांची जाणीवच नसते. पैशाविषयीच्या कोणत्याही तक्रारी नकारात्मक, मत्सरी आणि चिंतेचा विचार किंवा शब्द हे खरोखर गरिबी निर्माण करतात. गरिबी निर्माण करण्यास कारणीभूत देखील ठरतात. तर जेव्हा पैसे द्यायची वेळ येते तेव्हा आपण सगळ्यात जास्त तक्रार करतो. त्याची उदाहरणं मी अनेकदा दिलेली आहेत. आपल्या घरी नळ रिपेअर करायला आला, आपल्या घरी कोणीतरी इलेक्ट्रिकचं काम करायला आला, इतना पैसा क्या, इतना घबाड लेके जाएगा क्या, इतना थोडी होता है, इतना बटन में खर्च थोडी होता है, असं काही वाटेल ते आपण बोलतो आणि त्या बिचाराला नावमेद करतो. खरं तर तुमच्याकडे पुरेसे पैसे नसताना बिलचुकती करणं ही किती अवघड गोष्ट आहे. तुमच्याकडे पैसा नसतो आणि बिलांचा मात्र ओघ सुरू असतो असं तुम्हाला वाटतं, पण तुम्ही जेव्हा बिलांविषयी तक्रार करायला लागलात तर तुम्ही पैशाविषयी देखील तक्रार करताय. तक्रारी करण्यामुळे तुम्ही गरिबीत राहताय. लाईट बिल बघा, दरवेळी वरखाली होत असतं. लाईट बिल कधीच सेम येत नाही दर महिन्याला. तेव्हा आपण नेहमी लाईट बिलाला इनडायरेक्टली काही ना काही बोलतो. अरे, किंवा आपण बायकोला किंवा मुलांना, अरे तुम्ही काय दे धमाल लागली, भरपूर लाईट चालू ठेवता, ते बंद करत नाही, ते हे करत नाही, ते करत नाही. तर मुलं जरा मनसोक्त गोष्टींचा भोग घेण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे गरम पाणी येतंय तर ते घेतात थोडं जास्त वगैरे. त्याच्यात ओरडून बोरडून काही होणार नाहीये. जायचं ते जाणार आहे. पण तुम्ही जी इनडायरेक्टली तक्रार करताय त्यामुळे काय करतोय आपणच आपले पैसे थोडे ते पण 4 पावलं, लक्ष्मी काय करणार मग, 4 पावलं मागे जाते की ठीक आहे याला काय कळत नाहीये, तर ह्याला हे लक्षात आणून देणं तिचं काम आहे. बरोबर आहे? तर तुम्ही अशी तक्रार केलीये का कधी? प्रामाणिकपणे मला उत्तर द्या. एखादं गाडी रिपेअर करायला गेलात तर नाही नाही एवढे कुठे, तू कायच्या काय सांगतो. भाजीवाली तर तुम्हाला नेहमीच लुटत असते. भाजीवाली, फळवाली बिचारी डोक्यावर टोपली घेऊन येते लांब लांब न भाज्या घेऊन. आता ती सोय झाली आहे, नाही तर पूर्वी तर भाजीवाली भायखळा मार्केट, दादर मार्केटला जाऊन ती कितीतरी 25 ते 50 किलोचं वजन ट्रेन मध्ये चढवून, दादर चढवून आपल्यापर्यंत घेऊन यायची. तरी तिला, मला आठवतं माझ्या घरी एक, माझी आई वारल्यावर आमच्याकडे एक भाजीवाली काळजीने यायची आणि मला नेहमी एखादी भाजी निवडून वगैरे द्यायची. तर मला ते सगळे आजूबाजूला लोक म्हणायचे ती महागडी आहे, तिच्याकडे कशाला घेते तू. पण मी त्यांना सांगायचे, म्हणजे मी त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला, त्यांना नाही कळलं तर मी काही करू शकले नाही. मी म्हटलं 2 पैसे तिने घेतले
तरी ती प्रेमाने कधीतरी एखादी भाजी मला निवडून आणून देते आणि मुळात ती माझ्या दारापर्यंत येऊन मला आठवण करून देते. ह्याचे तर मला आभार मानणं गरजेचं आहे. आणि ती स्वतःहून कधी कधी यायची, माझ्या लक्षातही नसायचं भाजी घ्यायची नाही, कारण मी 10 कामात अडकलेली. त्यानंतर आई नसल्यामुळे घराची जबाबदारी. मग अशा बाईला मी जर 2 पैसे जास्त गेले माझ्याकडून तर काय बिघडतंय? ती सुद्धा एवढं वजन घेऊन म्हाताऱ्या वयात टोपली उचलून बिल्डिंग मध्ये 2-2, 4-4 मजले चढायची. तर ह्या गोष्टीची जर आपल्याला किंमत नसेल तर लक्ष्मी मातेला, त्या फ्रिक्वेन्सीला हे सगळं कळतं आणि त्याचे आपल्याला परिणाम भोगावे लागतात. त्यामुळे 2 रुपये 5 रुपये कमी करून ऐटीत घरी येत असाल, अरे आज तो मैंने ये किया, काही होत नाही. कुठेतरी ते पैसे अनवधानाने तुम्ही घालवता, मग डॉक्टरकडे जाता, डॉक्टरची बिल मात्र भरमसाठ आपण देतो डोळे बंद करून. अरे हा रे वो पढा लिखा है, ती काय अनपढ आहे म्हणून. तर ह्या गोष्टींचा खरोखर सत्सद विवेक बुद्धीने विचार करण्याची वेळ आलेली आहे. तर सगळ्यात शेवटची गोष्ट, पुरेसा पैसा नसल्यामुळे आपण काय करतो ती म्हणजे आपल्या बिलांविषयी कृतज्ञता व्यक्त करायची आपल्याला. पण आपण काय करतो, नुसतं आपण तक्रारी करतो. पण खरं तर नेमकं हेच तुम्हाला तुमच्या आयुष्यात आपल्याकडे जी बिलं येतात, समजा पेपरवाला बिल टाकून गेला, समजा तुम्हाला कोणीतरी केबलवाला आला बिल द्यायला आणि तुमच्याकडे पैसे नसेल, तरी तो काही लगेच तुमची बजावत नाही तिकडे. तो थांबतो, ठीक आहे मॅडम मी 8 दिवसांनी येतो. तेवढा उदात्तपणा तो दाखवतो. पण तुम्ही त्याला कधी वेळेवर फोन करून अरे पैसे आहेत घेऊन जा तुझे, असं बोलता का? तर तो दारात येतो तरी कधी कधी फार उद्धट उत्तरं काही लोक देतात. पण त्याचं त्यांनाच फळं भोगावी लागतात, त्याचं काही होत नाही. तर तुमच्याकडे पुरेसा पैसा नसल्यामुळे सगळ्यात शेवटची गोष्ट कराल ती म्हणजे तुम्ही तुमच्या बिलांविषयी कृतज्ञता व्यक्त करा. पण खरं तर नेमकं हेच तुम्हाला तुमच्या आयुष्यात आणखी पैसा मिळवण्यासाठी करायचं असतं. तुम्हाला जर समृद्ध आयुष्य जगायचं असेल तर पैशांशी संबंधित प्रत्येक गोष्टीबद्दल तुम्ही कृतज्ञता व्यक्त करायला हवी. मोठ्या नाखुशीनं बिलं भरणे यात तुमच्या कृतज्ञतेचा अभावच दिसतो. आपण नाखुश होतो बिल भरताना, काय किती आमच्याकडनं घेतायत. तर तुम्ही अगदी त्याच्या उलट वागणं अपेक्षित आहे. जर तुम्हाला ही जी बिलं ती काही उगीचच आलेली नाहीयेत, तुम्ही लाईट वापरली आहे, तुम्ही गरम पाणी घेतलंय, तुम्ही सगळ्या सोयी एक्झॉस्ट फॅन वापरले, एसी वापरताय, सगळं वापरता. पण जेव्हा बिल भरायची वेळ येते तेव्हा मात्र आपल्याला तिथे जरा आपल्याला तक्रार करायची सवय लागलेली आहे. तर ती जरा आपण त्याच्यावर जर आपण वेळीच आवर घातला. तुम्हाला मी आताच म्हटलं की बिलं काही उगीच येत नाहीत, ती आपण वापरल्यामुळेच आलेलं आहे. आणि तुम्ही बिल देणार आहे त्या वस्तूचा तुम्ही वापर केलेला आहे आधीच. त्या सेवा तुम्हाला मिळालेल्या आहेत आणि त्यामुळे त्यांच्याबद्दल तुम्हाला कृतज्ञच राहायला हवं. ही अगदी साधी गोष्ट आहे, पण त्यामुळे तुम्हाला आयुष्यात तुम्हाला मिळणाऱ्या पैशावर मात्र या सगळ्यांचा परिणाम होतो. कारण नकळत कुठल्या कुठल्या प्रकारे आपण नकळत पैशांना नावं ठेवतो. हा विचार साधा नुसतं कराल तरी तुम्हाला आठवेल आपण कुठे कुठे काय काय केलेलं आहे. तर तुमच्या आयुष्यात तुम्हाला मिळणाऱ्या पैशाचा मात्र त्यामुळे फार मोठा परिणाम होणार आहे. जर तुम्ही बिलांना सुद्धा थँक्यू म्हणालात तर तुम्ही अक्षरशः पैशांचा लोहचुंबक होणार आहात. आता तुम्ही म्हणाल काय या बिलं बिलं काय सांगतायत. फॉर एक्झाम्पल मी सांगते, एक आमच्याकडे मी जेव्हा कोर्स करत होते तेव्हा एक दुसरी लेडी होती, तिच्याकडे अक्षरशः पैसे भरायला पैसे नव्हते. पण आम्हाला सांगितलं की ते बिलावर जे बिल आपल्याला दिलंय, समजा इंटरनेटवाल्याने दिलंय, पेपरवाल्याने दिलं, तर आपण त्या बिलाचे पैसे भरलेत असं त्या बिलावर वरती थोडस असे सफेद लाईन असते, त्याच्यावर थँक्यू फॉर द मनी आणि सगळ्यात खाली थँक्यू फॉर पेड. ही जर वाक्य, आभारी आहे मी बिल भरले आहे आणि आभारी आहे माझ्याकडे पैसे आहेत, हे मराठीत असं 2 वाक्य किंवा पाठी कोरा बिल आहे तिथे जरी लिहिलं, तुम्हाला असं दिसेल की 1-2 दिवसात कुठून तरी तुमच्याकडे पैसे आलेले आहेत आणि तुम्ही ते बिल भरताय. हे चमत्कार सुद्धा पाहिलेले आहेत, याची देही याची डोळा. तर बिलांबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना त्या बिलांमुळे किती वस्तू आणि सेवांचा लाभ तुम्ही घेतलाय याची आठवण ठेवा. तुम्ही जर घराचे भाडे म्हणून किंवा घर कर्जाचा हप्ता देत असाल तर असा विचार करा
की तुम्हाला घर आहे आणि त्यामध्ये तुम्ही राहत आहात. विचार करा की पैशांची बचत करून आणि रोख पैसे देऊनच तुम्हाला जर घर घ्यावं लागलं असतं तर तुमची काय परिस्थिती झाली असती. आपल्याकडे अनेक लोक लोन घेऊन घरं घेतलेली आहेत, पण तुम्ही लोन जरी फेडत असला तरी त्यातल्या त्यात तुम्ही स्वतःच्या घरात शांतपणे तुम्हाला जे हवं ते सगळं करून राहू शकता. विचार करा की कर्ज देणाऱ्या संस्थाच नसत्या किंवा भाड्याने जागा मिळाल्या नसत्या तर काय मिळाले असते. म्हणून कर्ज देणाऱ्या संस्थांचे किंवा तुमच्या घरमालकांचे आभार माना, कारण ज्यांच्यामुळे तुम्ही घरात किंवा अपार्टमेंट मध्ये राहत आहात. तर आता स्त्री असेल आणि नवऱ्याने घर घेतलं असेल तर घरमालक कोण आहेत? नवरोबा आहेत, त्यांचे आभार माना. जर तुम्ही एकत्र असाल तर स्वतःचेही आभार माना. तुम्हाला सासू सासऱ्यांच्या मेहरबानीने घर मिळालेलं असेल किंवा त्यांनीच घेतलेल्या घरात तुम्ही राहत असाल तर त्या मालकांचे तुम्ही आभार माना. तुम्ही जर बाहेर येऊन कुठे भाड्याने राहत असाल तर ज्या घरमालकांनी तुम्हाला घर दिलंय त्यांचे आभार माना. आभार मानायला भरपूर गोष्टी आहेत. आपले आभार फक्त पोहोचवायचे आणि आपल्याला आपल्या आयुष्यात आणि आपल्या आपल्या जगात आपल्याला जादू अनुभवायचे. तुम्ही जर गॅस आणि विजेचं बिल भरत असाल तर त्यामुळे किती गरम किंवा थंड तापमानाचा तुम्हाला उपभोग घेता येतो याचा विचार करा. गरम पाण्याचा शॉवर तुम्ही घेऊ शकता. फोन इंटरनेटसाठी बिल तुम्ही भरता ना. तर या सुविधा नसत्या जर आपल्यासाठी तर तुम्हाला एखाद्या व्यक्तीला व्यक्तिगत भेटण्यासाठी मोठमोठी अंतरं पार करून जाण्याने तुमचं आयुष्य किती अवघड झालं असतं याचा विचार करा. म्हणजे फोन आणि इंटरनेटमुळे आज घर बसल्या आपण कुठल्याही व्यक्तीशी, आई जवळ नाहीये, आई लांब आहे, फॉरेनला मुलं गेलेली आहेत, तर आपण त्यांना बघून त्यांच्याशी बोलू देखील शकतो. ही सेवा जी आपल्याला मिळाली आहे त्यासाठी जरी आपण त्यासाठी पैसे भरले तरी ती सेवाच उपलब्ध नसती तर आपण वर्षातनं एकदा कधीतरी तिथे गेलो असतो आणि त्यांना आपल्या प्रियजनांना भेटलो असतो. तर या सुविधा ज्यामुळे आपल्याला मिळाल्यात, इंटरनेट बिल, आपण सुद्धा आता भेटलोय. आपण कोण कुठले, मी कुठली, तुम्ही कुठले, कोणी कोल्हापूरला आहे, कोणी मुंबईला आहे, कोणी जामनगर, कुठे कुठे आहेत. म्हणजे अशा आपण कसे कुठल्या गोष्टींमुळे भेटलो तर इंटरनेटमुळे, आपल्या अँड्रॉइड मोबाईलमुळे आपल्याला ही सेवा वापरता येते. आणि आपण कुठे कुठे लांब लांब असून देखील एकमेकांची आपलं मन देखील जोडली आहेत. आपण सतत एकत्र आल्यामुळे आपल्याला वेगवेगळी माहिती मिळते त्यामुळे. तर या सगळ्याचे आपल्याला आभार मानायची गरज आहे. तर तुम्हाला फोन इंटरनेटची बिलं देत असता तर त्या सुविधा नसत्या तर आपल्याला भेटायला किती लांब जावं लागलं असतं. मग ही गाडी पकड, ती गाडी पकड, असं अनेक खटाटोप करूनच आपण तिथपर्यंत पोहोचतो. इंटरनेटमुळे कुठलीही माहिती आपल्याला क्षणभरात मिळते. तुम्ही ईमेल पाठवून आणि घेऊ शकता. तुम्ही महत्वाच्या सुविधा सहजपणे तुमच्या अगदी हातांच्या बोटांवर असतात आणि म्हणून तुम्हाला कशाबद्दल कृतज्ञ राहायला हवं. ज्या कंपन्या या सेवा तुमच्यावर विश्वास ठेवून तुम्ही म्हणजे ज्या कंपन्यांच्या सेवा आपण घेतो त्यांच्यावर विश्वास ठेवूनच आपण पैसे भरतो ना, आणि आधी पैसे न भरताही तुम्हाला त्या सेवा पुरवतात त्यांच्याबद्दल आपल्याला कृतज्ञता व्यक्त करायला हवी. तुम्हाला विश्वास बसणार नाही, मी एक वेगळं सेशन करत होते त्याच्यामध्ये आम्ही झूम हे जे आपण माध्यम वापरतोय त्या झूमवर मी कमीत कमी 100 आभार लिहिले झूमचे. इतका विषय आम्हाला मिळालेला. झूम, इंटरनेट, आपले वायरिंग, मोबाईल, आपले फोन, आपले इयरफोन, अशा अनेक गोष्टी आहेत. तर जेव्हापासून कृतज्ञतेच्या या अपूर्व शक्तीचा साक्षात्कार मला झालाय, म्हणजे आपल्या लेखिकेला झालाय, मलाही झालाय, तेव्हापासून प्रत्येक बिल भरल्यावर मी बिल भरले, आभारी आहे, हे जादूचे शब्द त्याच्यावर लिहिते बिलावर. आणि एकही बिल मी हे लिहिल्याशिवाय ठेवत नाही. सुरुवातीला जेव्हा बिल भरायला माझ्याकडे पैसे नसायचे तेव्हाही मी कृतज्ञतेच्या जादुई शक्तीचा वापर करून बिलांवर पैशांसाठी आभारी आहे असं लिहायचे. पण नंतर जेव्हा बिल मी भरायचे तेव्हा मी बिल भरले आहे, आभारी आहे असं त्याच्या पुढे लिहायचे. तुम्हालाही आता तेच करायचंय. सध्याच तुम्ही न भरलेलं कुठलंही बिल घ्या आणि नंतर कृतज्ञतेच्या जादुई शक्तीचा वापर करा आणि त्यावर पैशांसाठी कृतज्ञ आहे असं लिहा. भले तुमच्याकडे यावेळी बिल भरायला पैसे असोत वा नसोत, तुम्ही त्याबद्दल कृतज्ञ राहा.
तुम्हाला जर बहुतेक बिल ऑनलाईन येत असली तरी तुम्ही ती ऑनलाईन भरत असलात तरी तुम्ही ते बिल ईमेलने तुमच्या खात्यावर फॉरवर्ड करा आणि ठळक अक्षरात पैशांसाठी मी आभारी आहे असा विषय लिहा. मी तर घरी आता सगळ्यांना ऑर्डरच दिलेली आहे. तुम्ही कुठे कुठे काय करता, घेऊन येता, आणता, त्याची बिलं आणा आणि माझ्या टेबलावर ठेवा. सगळी बिलं मला माझ्या टेबलावर मिळतात. कोणी काय स्वतः मी गेले नाही आणि जे दुसरं कोणी जाते त्यांनी मला बिल आणून द्या. मी त्या बिलवर मी लिहिते. आपण जरी कमावत असो किंवा नसू, आपण स्त्रिया बहुतेक कमावणारे आहेत, पण आपल्याला प्रत्येक बिलावर जर मी लिहिते वरती थँक्यू फॉर द मनी आणि थँक्यू पेड असं मी इंग्लिश मध्ये लिहिते. आपल्याला मराठीत लिहायचंय पैशांसाठी मी आभारी आहे आणि मी बिल भरले म्हणून मी आभारी आहे. ओके, असं आपल्याला त्या बिलावर जर तुम्हाला फ्रंटला लिहायचं नसेल, तुमच्या कामासाठी ते येणार असेल तर तुम्ही मागल्या बाजूला लिहा आणि एक एक बिल नीट ठेवा. काही दिवस ठेवा, नंतर त्याचं काय करायचं ते आपण नंतर बघू. तर आधी भरलेली आता काय करायचं आपल्याला, आधी भरलेली 10 बिलं शोधा आणि प्रत्येक भरलेल्या बिलावर बिल भरले आभारी आहे हे जादूचे शब्द लिहा आणि प्रत्येक बिलावर भरलेल्या बिलावर हे लिहिताना तुमच्याकडे त्यावेळी पैसे होते त्याबद्दल तुम्हाला जेवढी शक्य असेल तेवढी कृतज्ञता व्यक्त करा. भरलेल्या बिलांबद्दल तुम्ही जेवढी जास्त कृतज्ञता व्यक्त कराल तेवढे आणखी जास्त पैसे तुम्ही जादूने तुमच्याकडे आकर्षून घ्याल. आजपासून स्वतःला नियम लावून घ्या, नियमित सवय लावून घ्या. जेव्हा जेव्हा तुम्ही कसलंही बिल भराल, कोणतीही चांगली सेवा या बिलांमुळे तुम्हाला मिळाली असेल याचा क्षणभर विचार करा आणि बिलाच्या दर्शनी पानावर बिल भरले आभारी आहे हे जादूचे शब्द लिहा. जादुई शक्तीचा म्हणजे जर बिल भरण्यासाठी तुमच्याकडे पैसे नसले तर कृतज्ञतेच्या जादुई शक्तीचा वापर करा आणि पैशांसाठी आभारी आहे असं लिहा. आणि हे लिहिताना सुद्धा जणू काही बिलं भरण्यासारखी तुमच्याकडे पैसे आहेतच आणि म्हणून तुम्ही आभार मानत आहात अशा भावना तुमच्या मनात बाळगा. बिलांसाठी तुम्ही जे पैसे भरले त्याबद्दल तुम्ही कृतज्ञता बाळगली तर त्यामुळे तुम्हाला आणखी पैसे मिळण्याची शक्यता हमी मिळते. कृतज्ञता हा तुम्हाला तुमच्या पैशांना लाभलेला लोहचुंबक सोनेरी चुंबकीय धागा आहे असं समजा. म्हणूनच तुम्ही जेव्हा पैसे देता तेव्हा तितकेच पैसे आणि कधी कधी तर 10 पटीने तर कधी कधी शतपटीने पैसे आपल्याकडे परत येतात. मिळणाऱ्या पैशांची विपुलता तुम्ही किती पैसे दिले यावर अवलंबून नसते तर तुम्ही किती प्रमाणात कृतज्ञता व्यक्त केली त्यावर अवलंबून आहे. उदाहरणार्थ आपल्या मॅडम फॉरेनच्या आहेत म्हणून त्यांनी डॉलरचा इथे उल्लेख केलेला आहे. $50 बिल म्हणजे समजा तुम्ही 5,000चं बिल जर तुम्ही कृतज्ञतेनं भरलं तर तुम्हाला त्या बदल्यात कदाचित 50,000 किंवा 5 लाख रुपये सुद्धा मिळतील असं आपल्या बाई आपल्याला सांगतायत आणि हे खरोखर आहे. तुम्ही आता विचार करा साधा एखादा की आपल्याकडे बिल नसेल, कदाचित कधी कधी आपल्याला बिल मिळत नाही तर तुम्ही एखाद्या वहीत त्याचा उल्लेख करू शकता किंवा एक वेगळी वही तुम्ही रोज किती खर्च करता त्याचं असं बिलाचं एक डिझाईन काढून तुम्ही ते लिहू शकता की मी बिल भरलंय, मी फळांचं बिल भरलंय ₹375 ते लिहून तुम्ही बिलाचं डिझाईन काढू शकता एखाद्या वहीवर. एखादे बिल बुक तुमच्याकडे असेल, तुम्ही कुणाकडे बिल आपल्याला साधं बिल देतात ऑफिसमध्ये वगैरे तुम्हाला काहीतरी मिळतं म्हणून भरायला, असं एखादं बिल बुक आणून जर तुम्ही स्वतःही बिल बनवून त्याचे आभार मानले की मी आज भाजीसाठी समजा मी ₹200 खर्च केलेत, मी आज काही बॅग घेतली म्हणून एवढे खर्च केलेत किंवा तुमच्याकडे जी जी बिलं आहेत त्या त्या बिलांवर तुम्हाला मी आभारी आहे आणि मी बिल भरले त्याबद्दल मी आभारी आहे, मी पैशांबद्दल आभारी आहे. आपल्याला अनेक गोष्टी कशा कळतायत हळूहळू. आणि तुम्ही अजून एक तुम्हाला मी गंमत सांगते की लाईट बिल मोस्टली एसी किंवा गिझरमुळे जास्तच येतं. पण लाईट बिलला जर तुम्ही लाईट बिलावर सुद्धा चिडचिड न करता जर तुम्ही मी पैसे भरलेत मी आभारी आहे आणि मी एबल आहे हे पैसे भरायला त्या सुद्धा बद्दल तुम्ही आभार मानू शकता आणि जर तुम्ही त्याला कृतज्ञता देत राहिलात तर तुमच्या हळूहळू लक्षात येईल बिलाची रक्कम सुद्धा कमी व्हायला लागते.
कारण आपण प्रत्येक गोष्टीला आता धन्यवाद देतोय. आपल्याकडे पूर्वी आपल्याला माहिती नव्हतं की धन्यवाद किती गोष्टींना द्यायचंय. आता तुम्हाला कदाचित वाटत असेल, अरे बापरे, रोज ह्याला हे करा, अरे त्याला करा. हे असं मनात आणूच नका. आज सकाळीच एक चॅलेंज माझ्या बाबतीत घडलं. मला माहित नाही, 12व्या पाळ्यावर काहीतरी काम चालू होतं. काम चालू असताना ग्रिलचं काम चालू असतं आणि ते ग्रिल पडलं. खरं तर एक दिवसासाठी मी मुलाच्या मित्राच्या आईला माझी गाडी दिली होती आणि नियमानुसार तिने रात्रीत आणून द्यायला होती, पण काय मला कळलं नाही. तर मी माझ्या मुलाला विचारलं, म्हटलं काय झालं? तर तो म्हणाला, नाही वाटतं त्यांचं अजून काही काम झालेलं नाही. म्हटलं पण एक दिवसासाठी मागितली होती, त्यामुळे तिने द्यायला हवी. त्याने काही बोलले ते दोघे आपसात मित्र मित्र आणि माहित नाही मला रात्री गाडी आणून ठेवली. आणि दुपारी आमचा वॉचमन धावत आला आणि म्हणाला, मॅडम तुमच्या गाडीवर काहीतरी पडलंय आणि ते काच तुटली आहे. तर काच कुठे आहे ते मला कळेना. नंतर मला लक्षात आलं की फ्रंटला मीटर असतं, त्याच्यावर एक बारीक काच असतो. म्हटलं ओके. तरी पण मी असं फार अगदी अरे अरे काय झालं असं काही केलं नाही. मग माझे मिस्टर घरी असल्यामुळे ते म्हणाले, मी बघतो काय झालंय. म्हणजे गाडी जरा खूप घाण असल्यामुळे सर्व्हिसला. नंतर लक्षात आलं की गाडीला बरंच लागलंय. मग घरात गोंधळ सुरू झाला. अरे हे असं कसं तसं. मी कूल 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 शांत राहा. काय शांत राहा म्हणे. अरे अरे म्हटलं तुमची काहीतरी मोठी गोष्ट होणार होती ती वाचली. कारण ते जे पडलं ग्रिल त्याच्यामध्ये झाड आलं. पण एक होतं की जर झाड नसतं तर मात्र थोडं मोठं झालं असतं चॅलेंज. म्हणजे विचार करा, तिथे एखादा मुलगा गाडीवर बसला असता, एखाद्या कोणीतरी असतं तिकडे गाडी घेऊन उभं, तर काहीतरी मोठं झालं असतं. सो मी तरी पण कूल राहिले. म्हटलं होईल काय. मग मिस्टर माझे गाडी घेऊन गेल्यावर ते तिथे म्हणाले, नाही नाही हे बऱ्यापैकी चॅलेंज आहे, म्हणजे बऱ्यापैकी ब्रेकडाऊन आहे गाडीला, खर्च जास्त होईल, तू ताबडतोब ते ज्यांच्याकडे काम चालू त्यांच्याकडे जा. आता म्हटलं मी काय, मलाही कळेल ना. तरी पण म्हटलं ठीक आहे. मी गेले, पण मी नॉर्मल गेले, कारण मी कुठलाही भावना घेऊन नाही गेले, कुठलाही राग. मी आधीची असते तर मी रागाने काय हो तुमची कामं असं केलं असतं. पण मी एकदम नॉर्मल, म्हणजे मी कसूभरही स्वतःला ढळू न देता मी बोलले की तुमच्याकडे काम चालू आहे त्यामुळे काहीतरी खाली पडलंय आणि ते पडल्यामुळे माझ्या गाडीला ब्रेकडाऊन आलाय. त्यांना हे नाही बोललं, पण मला शब्द सांभाळावे लागतात. तर समोरनं व्यक्ती म्हणाले, हो का, मला माहितीच नाही, पण ठीक आहे तुम्ही काय काळजी करू नका, तुमचं काय खर्च असेल तुम्ही भरून दे. आता बघा, खर्चने काय माझ्या गाडीला झालेलं जो ब्रेकडाऊन आहे तो काय बदलणार नव्हता. बट मी कूल राहिल्यामुळे सगळं सुरळीत झालं. त्याने त्या माणसाला फोन केला, तो ग्रिल लावत होता, आणि त्याने काळजी घेतली नाही. नंतर आम्हाला कळलं की माणूस पण असा त्याचा तोलही गेलेला. तर तुम्ही जेव्हा 12 किंवा वरच्या माळ्यांवर कामं करता तेव्हा माणसाचा जीव किती महत्वाचा आहे याची काळजी का घेत नाही. तो वादावादी घालत बसला खाली, मी नव्हते. आणि मग नंतर जो माणूस मधला होता त्याने ते सगळं, नाही नाही, तो म्हणाला मी यांना पैसे देणार, तुझे पैसे कमी देणार. त्यानेच पवित्रा घेतला, काहीही गोंधळ न करता, आणि सगळं नॉर्मल झालं. तर अशी नॉर्मल घटना नव्हती. त्याच्यात खूप वादविवाद, किंवा समजा एखादी व्यक्ती तिथे असती तर आज तो घरवाला पण जागेवर नसता, तो आज जेलमध्ये गेला असता. तर ह्या अशा घटनांमध्ये जेव्हा आपण कूल राहतो, शांत राहतो, तेव्हा सहज सगळं होऊन जातं. तसंच आहे, बिल आलं म्हणून चिडचिड करायची गरज नाही. आपल्या मुलांनी खूप खर्च केला, बायकोने काय आहे, तुला काय अक्कल आहे की नाही, किती पैसे वाया घालवते माझे, असं काही बोलायची गरज नाही. तुम्ही जर कुठल्याही गोष्टीचा आनंद घेत नसाल पैसे असतानाही, तर काय उपयोग आहे त्या गोष्टीचा. तर जे काही घेतलंय आज तुमच्यामुळे तुमच्या बायकोला आणि मुलाला आनंद मिळालाय, तो तुम्ही बघा ना, की ते आनंदात आहे, ती तुमची जबाबदारी आहे. सो पैशाला आपण कुठल्याही परिस्थितीत, बायकोला सहज बोलून जातो, तुला काय अक्कल, तू भाजीवालीशी वादचा नाही घातला. अरे वाद घालून तुमचं काही भरभराट नाही होणार आहे. उलट तिला 2-4 रुपये तुम्ही जास्त दिले तर तुमची भरभराट नक्कीच होणार आहे. सो आपल्याला आजचा लेसन काय सांगतोय, आतापर्यंत ते सगळे धडे आपल्याला हेच सांगत आले की प्रत्येक गोष्टीबद्दल आपल्याला कृतज्ञ राहायचंय. आपल्याला दिसतंय डोळ्यामुळे, मी तुमचे चेहरे बघू शकते, त्यामुळे डोळ्यांचे पण आपल्याला आभार मानायचे. तर आजच्या आपला होमवर्क आता मी तुम्हाला सांगते, धडा इथेच संपलेला आहे. होमवर्क आपल्याला माहितीच आहे, आपल्याला रोजच्या रोज सकाळी उठून ब्लेसिंग लिहायचे 10,
10 ब्लेसिंग्सना आपल्याला पॉवर द्यायची आहे, म्हणजे प्रत्येक ब्लेसिंग पुन्हा एकदा वाचून तिला 3 वेळा धन्यवाद द्यायचे आहेत. आणि दुसरा टास्क आजचा आपला आधीच आपल्याला करायचं आहे. आपल्याला दगडाशी बोलायचंय, आपल्याला 3 नात्यांवर काम करायचंय, आपल्याला संपत्तीची देणगीबद्दल 3 वेळा काम करायचंय, आपल्याला आयुष्यभर मिळालेल्या पैशांबद्दल काम करायचंय. नंतर जे निगेटिव्ह काहीतरी घटना घडले त्यावर पॉझिटिव्ह काय झालंय हेही आपण पाहिलंय. आणि आपण आता अन्न आणि पाण्यासाठी आपल्या प्रत्येक घासासाठी आपल्याला काय करायचंय, त्यातली निगेटिव्हिटी कशी काढून टाकायची हे सुद्धा आपल्याला कळलंय. अशा अनेक छोट्या मोठ्या गोष्टी आपल्याला कधी कधी कळत नाही. सगळं चांगलं खाल्लं, चांगल्या हॉटेलमध्ये गेलो, जेवलो, तरी कोणाला तरी उलटी झाली, कोणाला तरी काहीतरी झालं. असं का झालं त्याची पण आपल्याला कारणं काल कळलेली आहेत. अनावधानाने किंवा आता क्लिअरिटी आपली वाढत चालल्यामुळे आपल्याला बऱ्याच गोष्टींचं ज्ञान मिळत चाललंय. आता तुम्ही म्हणाल की बिलं, आतापर्यंत बिलं म्हणजे समजा तुम्ही मॉलमध्ये जाऊन आलात तर तुम्हाला भली मोठी बिलं मिळतात. ती बिलं पण तुम्ही त्याच्यावर वरती लिहू शकता, थँक्यू फॉर द मनी आणि थँक्यू पेड. ओके, लांबलचक बिलं असतात, मॉलमध्ये गेल्यावर मिळतात. तुम्ही काही खरेदी केलं तरी हल्ली साध्या दुकानात पण तुम्हाला मिळतात छोटी छोटी बिलं. ती सगळी बिलं त्याच्यावर आपल्याला थँक्यू आणि खरंच खूप थँक्यू, हे पैसे मी द्यायला मी एबल आहे, त्या बिलाचे पैसे मी भरले, मी भरू शकलो. 5,000 म्हणा, 10,000 म्हणा, 500 म्हणा, 360 म्हणा, ही बिलं आपण भरू शकतो. त्याबद्दल, त्या पैशांबद्दल आपल्याला आभार मानायचे. आणि तुम्हाला जर कोणाला असं असेल की एखादं बिल आलेलं आहे आणि ते द्यायला माझ्याकडे पैसे नाही आहेत, तर कुठलीही काळजी न करता मी आभारी आहे पैशांसाठी हे तुम्हाला लिहायचंय. आणि ते बिल जेव्हा तुम्हाला काही ना काही 2-3 दिवसात असं काहीतरी घडेल की तुमच्यापर्यंत ते पैसे पोहोचतील. पण तुम्हाला आपल्या लेखिकेचं एक महत्वाचं वाक्य लक्षात ठेवायचंय, परमनंटली लक्षात ठेवायचंय की ज्याला मिळालंय त्याने कृतज्ञता व्यक्त करायची आहे आणि केली नाही तर जे मिळालंय तेही काढून घेण्यात येईल. तो वरवरच्या मनाने नाही, आपल्याला चांगल्या मनाने हे सगळं करायचंय. ओके, तर त्या बिलावर सध्याच्या कोणत्याही न भरलेली बिलं घ्या जी तुम्हाला पुढे मागे 2-4 दिवसात भरायची आहेत. कृतज्ञतेची जादुई शक्ती वापरा आणि बिलावर पैशांसाठी आभारी आहे असं लिहा. आणि बिल भरण्यासाठी तुमच्याकडे पैसे असोत वा नसोत असं समजून कृतज्ञता व्यक्त करा. तिसरं आपलं कृती आहे, पूर्वी भरलेली 10 बिलं घ्या. आता तुमच्याकडे तुम्ही म्हणाल बिलं नाहीये तर तुम्ही जीपे, फोन पे करता, त्याची हिस्ट्री असते तुमच्याकडे मे बी. ते सुद्धा तुम्ही बघून लिहू शकता की या महिन्यात मी 10 बिलं भरली किंवा आता 15 तारीख आहे किंवा 16 तारीख आहे, 15 दिवसात मी किती बिलं दिलीत किंवा मी किती पेमेंट केलंय हे तुम्हाला माहिती असतं. जर बिलं नसतील तर तुम्ही वाक्य लिहा की मी अमुक अमुक घेतलं त्यासाठी मी एवढे पैसे भरले, त्याबद्दल मी आभारी आहे. आणि तुम्ही बिलं घेतली तर त्या प्रत्येक बिलावर पुढच्या बाजूला कोपऱ्यात बिल भरले आभारी आहे म्हणून जादूचे शब्द लिहा. आणि हे बिल भरण्यासाठी तुमच्याकडे पैसे होते त्याबद्दल मनापासून कृतज्ञता व्यक्त करा. आणि झोपण्यापूर्वी आपला टास्क आहेच, आपल्याला जादूचा दगड हातात घ्यायचा आहे आणि त्याच्याशी आपल्याला बोलायचंय. दिवसभरात ज्या चांगल्या घटना घडल्यात त्या झोपेपूर्वी आपल्याला आठवायच्या आहेत. त्यातली सर्वोत्तम घटना आपण घेऊन तिला थँक्यू म्हणायचंय आणि त्या घटनेत विलीन होऊन तेच विचार करत आपण झोपी जायचंय. म्हणजे आपलं कॉन्शियस माइंड काम करायला लागतं आणि आपल्याला जे हवंय ते मिळायला लागतं. इथंच मी माझा आजचा लेसन थांबवते, माझं बोलणं थांबवते. कोणाला काही शेअरिंग करायचं असेल, कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर विचारा. धन्यवाद. शेअरिंग, हॅलो, आवाज येतो भारती? तर मी म्हणजे असाच प्रकारचा जो दुसरा सेशन चालू होता त्यामध्ये ऐकलेलं की म्हणजे हे खरं उदाहरण आहे की त्यामध्ये एक मुलगी होती 22-25 वर्षाची असेल. तर तिने हा अशा प्रकारे आपण जो प्रयोग करतोय किंवा जो जसं लेसन शिकतो तसं ते करत होते प्रयोग. आणि त्याच्यात तिने जेवढे सारे त्या कृती देत होते ते केल्या तिने. 1 तास म्हणलं तर 1 तास, 2 तास म्हणलं तर ती 2 तास लिहित होती, 4 तास सांगितलं त्यांनी लिहायला ती 4 तास लिहित होती. पण ते इतकं लिहून तिने इतकं स्वतःमध्ये तो ऑटोमॅटिक जो ऍक्च्युली म्हणतो ना जादू तशी झाली आणि एक 3-4 वर्षात ती खरोखररित्या करोडपती झालेली आहे.
म्हणजे हे खरं त्याच्यातलं उदाहरण आहे. तिने बाकी काही नाही, फक्त ते कृतज्ञता आणि 100% विश्वास ठेवून ते लिहित गेली. ऑटोमॅटिक सोर्स तयार झाले येण्याचे. त्याच्यासाठी ते पूर्ण मार्ग मोकळे होत गेले आणि त्यामुळे तिला जो पैशांचा हे झाला तर त्या याच्यामध्ये सेशनमध्ये म्हणजे त्यांनी तसं शेअरिंग केलेलं. आपण तशा प्रकारे जेवढी जेन्युइन प्रॅक्टिस करू तेवढं आपण हे करू शकू, म्हणजे आपल्याला म्हणतो तसं. इवन रॉन्डा बन यांची वेबसाईट आहे. त्या वेबसाईटवर आपल्या भारतातल्या एका मुलीने, जेव्हा तिने पहिला जादूवर काम केलं आणि तिने तेव्हा पॅन्डेमिक पिरियड चालू होता आणि त्यामध्ये तिने सांगितलं होतं मला लंडनला नोकरी हवी आहे, मला लंडनला घर हवंय आणि ते सगळं तिने मॅनिफेस्ट केलं आणि कृतज्ञतेच्या जादूने त्या काळात सुद्धा, जेव्हा आपल्याला जायला यायला सुद्धा बंदी होती, त्या काळात तिला तिथे छान नोकरी मिळाली, तिला हवं तसं घर मिळालं आणि तिने नंतर येऊन जादूच्या पुस्तकाचे रॉन्डा बनचे इतके आभार मानले की तिचा अनुभव, तिचं नाव मला माहित नाहीये पण इंडियन लेडी आहे, पंजाबी आहे, तिचा अनुभव रॉन्डा बनने तिच्या ह्याच्यात म्हणजे तिचं जे तिचं काय म्हणतो आपण, पुस्तकाच्या तिच्या आवृत्तीत नाही, तिच्या अकाउंटला ते आहे तिचं. टेस्टिमोनियल. ओके हा, ओके. टेस्टिमोनी, येस. तिकडे तिचं पण ते दिलेलं आहे आणि तिने हे सगळं मॅनिफेस्ट किंवा हे सगळं मिळवलं हे पॅन्डेमिक मध्ये, जेव्हा जायला यायला सुद्धा आपल्याला फॉरेनला बंदी होती, पण तिने इतकं ते मनापासनं आणि काय तिने केलं जादू. ती नाही, असे अनेक लोक माझ्या डोळ्यासमोर आहेत ज्यांचे 30-30 लाखांचे चेक पास झालेले आहेत. आम्ही अभिनंदन म्हणजे ऐकलेलं आहे, मोठमोठ्या गाड्या घेतल्या आहेत मॅनिफेस्ट करून. तर हे सगळं पॉसिबल आहे. म्हणून तुम्हाला एकच माझी विनंती आहे, मागचं जेवढं आहे, कारण 12व्या कृतीपर्यंत आपण आज आलोय, 9व्या, कितवी कृती आपली, 9वी, 12व्या पर्यंत आपण हे सगळं मागचे खड्डे भरतोय. मागे आपण काही केलेलं आहे ते आपण करणार आहोत 12 धड्यांपर्यंत आणि 12 नंतर जे पुढचे धडे आहेत 7 ते 8, ते धडे आपण वर्तमानात, म्हणजे आता सद्यस्थितीत काय केल्याने आपल्याला काय बदल होईल. तर मागचं जेवढं तुम्ही कराल, म्हणजे तुम्ही विचार करा, अक्षरशः तुम्ही पहिल्यांदा काही घेतलंय, पहिल्यांदा पडदे घेतले, पहिल्यांदा एसी घेतला, पहिल्यांदा टीव्ही घेतला, छोटा टीव्ही घेतला, मग मोठा टीव्ही घेतला, मग ही जी आपली पण हळूहळू जी आपल्यात पण बदल होत गेले, तर ते सुद्धा तुम्हाला जर आठवलं ते कितीला घेतलं होतं, काय घेतलं होतं. माझ्या आयुष्यात अशी एक म्हणजे मला आता तिचं तेव्हा काय वाटलं नव्हतं, पण आज मला गंमत वाटते त्याची. व्हिडिओकॉन नावाची एक कंपनी होती टीव्हीची, मे बी तुम्हाला माहित आहे की नाही, तिचा बझुका नावाचा टीव्हीचं हे होतं. आणि अशा काळात मी तेव्हा लहान होते की तो टीव्ही घ्यायला मी एकटी मुलगी गेले होते. तिथे होता माझ्या भावाचा मित्र, पण तिथल्या सगळ्या कर्मचाऱ्यांना इतकं नवल वाटलं होतं, म्हणे मुलगी टीव्ही घ्यायला आली आहे, नाहीतर सगळे बुजुर्ग खानदान असे सगळे लोक येतात. म्हटलं त्याच्यात काय आहे, मला काय कळेना, पण तिथल्या ऑफिसवाल्यांनाच ते गमतीचा भाग वाढत होता, पण माझ्या घरी कोणीच नव्हतं आणि मला जाणं भाग होतं टीव्हीसाठी. तर मी घ्यायला गेले, ही सुद्धा नवलाची गोष्ट वाटत होती तेव्हा त्या लोकांना. तर हे जग बदलत चाललंय. तर त्या टीव्ही तो घेतला, मग मी माझ्या आयुष्यात आपण काय काय चेंज करत गेलो ते सगळं आठवा, त्या सगळ्याला थँक्यू म्हणा. म्हणून म्हटलं आई वडिलांनी काय दिलं इथून जर आपण सुरुवात केली तर आज पटकन आपण आई वडिलांना काही बोलतो, तुम्ही काय केलंय माझ्यासाठी, मला साधे 5-25 हजार देता नाही आले. अरे पण त्यांनी जे काही केलंय ते तुमच्यासाठी दुसरं कोणीही करू शकलं नसतं. तुमच्या हट्टांना बळी पडून त्यांनी तुम्हाला सगळं दिलंय. त्या सगळ्याची कृतज्ञता म्हणून आई वडिलांबद्दल जितकं लिहिता येईल, जितकं लिहिता येईल तेवढं सगळं लहानपणीपासून आठवून 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 लिहा. प्रत्येक वर्षीच आठवा, शाळेतल्या शिक्षकांबद्दल आठवा, कुठले कुठले तुमचे आवडते शिक्षक होते, तुम्हाला कोणी कोणी काय काय शिकवलंय, सगळ्यांचे आभार मानायला सुरुवात करा. मी 10 सांगितले म्हणून 10वर अडकून पडू नका. जसा वेळ मिळेल, जसं तुमच्याकडे वेळ मिळेल, 10ला माझं काम झालेलं आहे, आता मी फोन मारते आणि चकाट्या पिटते, कशाला, बसा, पेन वही घ्या आणि लिहायला लागा. आत्ताच मी तुम्हाला सांगितले, परवाच मी तुम्हाला शरीरातल्या प्रत्येक अवयवाला काय काय थँक्यू लिहायचंय ते सांगितलंय. किती वर्ष, तुम्ही जर 40चे असाल तर 40 वर्ष अविरतपणे आपलं शरीर आपल्यासाठी धावतंय. आपला मेंदू, आपला हृदय 24/7 काम करतंय. त्याला किती तुम्हाला धन्यवाद द्यायचे. तुम्हाला आनंद झाला की तेवढा वेळ ते आनंद देते, ते तुम्ही झोपता तेव्हा सुद्धा ते चालू शकतं, चालत असतं.
सो आपल्याकडे आपल्यावर किती बोजा आहे कर्जाचा, तो लवकरात लवकर फेडा आणि यशवंत व्हा आणि जादू 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 करा. तुम्हाला जे हवंय ते मिळवा. त्यामुळे मागे तुम्ही पिकनिकला गेला असाल, आई वडिलांनी तुम्हाला फुकट पाठवलं असेल त्यांच्या पैशांनी. अनेक मुलांना शाळेतल्या पिकनिकला पण जाता येत नाही, पण तुम्हाला जाता आलं, त्याबद्दल त्यांचे आभार माना. त्याची व्हॅल्यू करू नका. आनंद मिळाला हा जगात फक्त आई वडील देऊ शकतात. त्या आई वडिलांची तुमचं कितीही वैर असो, आई वडिलांची वैर ती व्यक्ती आयुष्यात कुठल्याही बाबतीत सुखी होऊ शकत नाही. जर अजूनही तुम्हाला बदल करायचा असेल, अजूनही जाऊन त्यांची माफी मागा आणि ते तुम्हाला लगेच 2 मिनिटात प्रेमाने जवळ करतील. हे असे अनेक अनुभव आहेत. तुमची कुठली व्यक्ती, भाऊ बहीण, तुम्ही लव्ह मॅरेज केल्यामुळे तुमचं अख्खं घर तुमच्यापासून दूर झालं असेल, पण या जादूच्या शक्तीत इतकी शक्ती आहे, सगळं तुम्हाला परत मिळेल. मध्ये कुठला तरी एक कार्यक्रम यायचा, भाऊजी का कुठला, तिथे ते आवाहन करायचं आई वडिलांना, मुलांना माफ करा, हे करा ते. पण ज्या कोणी पुढे पाऊल उचललंय, ज्या कोणी आपलं घर सोडलंय, त्यानेच परत पुढे पाऊल उचलून आपल्या आई वडिलांकडे परत जायचंय, त्यांची माफी मागायची. माफीमध्ये इतकी जादू आहे. तुम्ही ओके, सो लेट्स एन्जॉय जादू. धन्यवाद. कोणाला काही विचारायचं असेल तर पटकन विचारा. भारती, आता हे झालं पैशांबद्दल, आपण आता आहेत किंवा येणार आहे. जर कुठे हा. कोणाचे सपोज अडकलेले असतील तर त्याच्यासाठी काही आहे का, की पुढे कधी येणाऱ्या लेसन मध्ये? नाही, त्याच्यासाठी अडकले तिकडे काहीतरी त्याच्याकडे पण चॅलेंज आहे, किंवा हा. मुद्दाम देत नाहीये का, असं पण हा, असतं. हा. एखाद्याला हम्म. छळायला आवडतं दुसऱ्याला. ही कारणं काही असू देत, आपण त्या व्यक्तीला वेळेला मदत केलेली आहे अशा भावाने आभार लिहायचे. अनेक वेळा परत आलेले आहेत पैसे, म्हणजे 99% पैसे परत आले. काढायचंय तर तुम्ही त्या व्यक्तीला पैसे का दिलेत, तर तुम्ही मदत म्हणून दिलेली आहेत. तर त्याचे चांगल्या गोष्टी विचार करा आणि त्याने तुम्हाला पैसे परत दिलेले आहेत म्हणून त्याचे आभार माना. त्याच्यावर कुठलाही राग धरू नका. पैसे परत मिळतील, थोडा वेळ लागला तरी नक्की मिळतील. त्याच्या पैसे चांगल्या गोष्टी. परत हा, आलेत असा विचार करूनच लिहायचं का? हो आभार हो, मानायचे पैसे का? त्याने परत दिलेत आपल्याला. येस, ओके, कारण तुमचे माझे असे कितीही अडकलेत पैसे. म्हणून हो हो, विचारले. नो प्रॉब्लेम. अडकले नका म्हणू आता. येस. माझे पण पैसे एखादा यायचे. देतच नसेल तर काय यायचे आहेत. करायचं? त्याच्या चांगल्या गोष्टी आठव. आणि देवाला म्हणजे आभारी आहे देवा, मी त्याला वेळेवर पैसे देऊ शकतो. आवाज येत नाहीये. हॅलो. हा, फोन आला होता. आभारी आहे देवा की तू मला एबल केलं होतं की मी त्याला तेवढे देऊ शकतो, आणि आता तूच त्याला एबल कर की तो मला परत देणार आहे लवकरात लवकर. असं लिहायचंय आणि त्याच्या चांगल्या गोष्टी आठवा आणि त्याला त्याचे आभार माना. पैसे तुम्हाला मिळतील. चांगल्या गोष्टी आठवा. तुम्ही काही सहज कोणाला दिलेत का? तुमची चांगली ओळख आहे. तुम्ही पैसे कोणालाही असेच देता का? बहिणीला दिले असतील, भावाला दिले असतील, काकाला दिले असतील, मित्राला दिले असतील, पण तो तुमच्या खात्रीचा होता म्हणून दिले का? डोळे बंद करून चल घे असे दिलेत का? नाही. नंतर काहीतरी झालं आणि ते जरा मिळायला वेळ लागलाय. पण कधी कधी कृतज्ञता व्यक्त केली, हे बिल किंवा आपण पैशांबद्दल जे लिहितो, आयुष्यभर मला मिळालेल्या पैशांबद्दल मी आभारी आहे. तर मला पैसे माझ्याकडे होते आणि मी एबल होतो त्याला द्यायला, म्हणून मी दिले. बद्दल देवा मी आभारी आहे. आणि त्याला मी, तो पण आता एबल होईल तेव्हा तो मला परत देणार आहे, किंवा त्याने मला परत दिले. तुला जर तारीख हवी असेल एखादी की 15 दिवसाच्या आत तो मला पैसे आणून देणार आहे, असं सुद्धा तुम्ही लिहू शकता आणि तुमचे पैसे परत देऊ शकता. त्याच्याकडे कुठूनही येतील आणि तुमच्यापर्यंत ते पोहोचतील. ओके. थँक्यू. कोणाला विचारायचं का काही Yes. आता? हा, मधुरा बोलतीये. हा. हा, भारती ताई, तुम्ही म्हणालात की म्हणजे ती भाजीवाले किंवा फळवाले यांच्याशी तर घासाघीस नाही करत,
पण जेव्हा गाडीची कामं असतात जी मोठी असतात म्हणजे ज्याच्यामध्ये 15, 20, 25 हजाराचा खर्च एक्सपेक्टेड असतो, मग त्यांच्याशी पण आपण काही म्हणजे त्यांना तर आपल्याला सांगावंच लागतं ना, ते लोक सुरुवातीला थोडंसं वाढवून चढवूनच सांगत असतात. मग त्या सिच्युएशन मध्ये कसं बोलायचं? पैसे हातात न घेता विचार तुम्ही तिकडे हॅलो सुद्धा एखाद्या नेहमीच्या माणसाकडे जात हॅलो तुम्ही मेसेज करू नका, मध्ये मेसेज करू नका प्लीज. हा, येतंय का ऐकायला? ऐकायला येतंय का? नाही, मधुरा परत रिपीट करू शकतेस? हा 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 नाही, तिचा मला प्रश्न कळलाय. हो येते येते. मला तिचा हा प्रश्न मी कळलाय व्हिडिओ ऑफ तुम्हाला. ठेवते कारण हा, अच्छा मे बी त्यामुळे. ओके. घासाघीस म्हणजे गाडीचं काम करायला सुद्धा तुम्ही नेहमीच्या ओळखीच्या व्यक्तीकडे जाता ना, की वेगवेगळ्या ठिकाणी जाता? मधुरा, हॅलो? गाडीचं काम करायला पण आपण वेगवेगळ्या लोकांकडे जातो, की आपल्या नेहमीच्या ठरलेल्या लोकांकडे जातो, किंवा एखाद्या प्रॉपर जागी जातो? त्यावर ते अवलंबून आहे. तुम्ही कंपनीच्या ह्याच्यात गेलात, जर कंपनीचंच काहीतरी असतं तिथे गेलात, तर मला नाही वाटत तुम्हाला ते जास्त लुटत असतील. आणि आपल्याला साधं जर आज भाजी 50 रुपये किंवा 60 रुपये किलो आहे, तर जो मेकॅनिकचा खर्च आहे किंवा तिथे काही ऑइल टाकलं जातं किंवा काही रिपेअर केलं जातं, त्याचा अंदाज घेऊन घासाघीस म्हणजे शांतपणे विचारा. तुम्ही घासाघीस करू नका. ओके शांतपणे ओके विचारा या सगळ्याचा काय खर्च येणार आहे, पण त्यावेळी तुमच्या हातात पैसे नकोयत. ओके. पैसे घेऊन कोणाशी वाद नाही घालायचा, हे पहिलं कारण आहे. नोटा पकडून, हातात नोटा असतात किंवा हातात आपली मनी पर्स असते, ती जर खांद्याला असेल तरी तुम्ही कूलली विचारा, की बाबा आधीच मला किती खर्च येणार आहे सांग. हा हा ओके शांतपणे ओके काम करा. बघ सरळ सुरळीत होईल. म्हणजे घासाघीस आलं का लक्षात? वाद घालायची गरज नाही आपल्याला. वाद नाही घालायचंय बरोबर कुठे. प्रेमाने विचारा, मी बरोबर तुझ्याकडे नेहमी येते, मला नीट सांग काय काय हम्म होणार आहे ते. आणि तुम्हाला नसेल पटत तर दुसरीकडे 2 ठिकाणी जाऊन बघा आणि बरोबर त्याला सांगा, की थांब जरा मिस्टरांना सांगायचंय मला किती होणार आहेत वगैरे. असं काहीतरी सांगून तिथून बाजूला व्हा, दुसरीकडे चेक करा. हम्म मग तुम्हाला जी योग्य ठिकाणी वाटेल, समजा तुम्ही 2 ठिकाणी गेले, त्यांनी आणखी तुम्हाला ओके 2,000 पाठवून सांगितले, तर हा योग्य आहे की नाही हे तुम्हाला कळेलच. हा जो विचार आहे ना, आपल्याला समोरचा लुटतोय, बरोबर ओके हा समजलं विचार आपल्याला काढायचा आहे, बाकी काही नाही. वाद घालायचे हम्म नाहीये. शांतपणे तुम्ही भाजीवालीशी पण बोला, ओके की बाई मी आता तुझ्याकडे 500 रुपयाची बरोबर भाजी घेतली आहे. 10-20 रुपयाचं तू देऊ शकतेस बरोबर मला काहीतरी. पण मला असं वाटतं, की आपणच दिलेलं बरं. तुमच्याकडे जे द्याल ते जास्त येणार आहे. त्यामुळे असा एक कोर्स आहे ज्याच्यात तुम्हाला मनी सर्कल फिरवायला सांगितलं जातं. मनी सर्कलचा एक कोर्स आहे. त्याच्यात तुम्हाला म्हणजे जे स्टुडंट आहेत त्यांना दर दिवशी 3 वेगळ्या लोकांना तुम्ही अमुक एक अमाउंट द्यायची आहे, असं आम्हाला ऑर्डरच आहे. तर ते द्यायलाच सांगतात. जेव्हा तुम्ही देणार आहात दुसऱ्याला, आपला नियम काय आहे प्रकृतीचा? एक हात से दो, एक हात से लो. तर हम्म कोणीतरी आपल्याला लुटतंय हे मुळात हा विचार पहिला काढा. तुम्ही शांतपणे विचारा, की बाबा अच्छा ह्याचे किती? मग हा पार्ट कितीला आहे? आणि हल्ली आपल्याकडे चॉईस पण आहे, की तुम्हाला पार्टची कल्पना आली, तर तुम्ही लगेच मोबाईलवर चेक करू शकता Amazonवर. सोपा असलेला हम्म पार्ट दिसतो आपल्याला. कारण असं एकदा माझ्या बरोबर बाबतीतही झालेलं, की मी मिक्सर घ्यायला हम्म गेले. मग मी माझ्या लक्षात आलं तो काही काहीतरी गडगड करत राहिला. तर मी मिस्टरांना म्हटलं, "जरा हा मिक्सर ऑनलाईन बघ बरं, कितीला आहे, काय आहे?" तर मग आम्ही बघितल्यावर मग त्याने स्वतःच तो म्हणाला, "तिथे तर एवढ्याला आहे, तू काय एवढं?" तो म्हणतो, "नाही, नाही, मग मला थोडं तरी द्या." मग आम्ही दोघांनी मांडवली केली आणि त्याला बरोबर दिले थोडे. आलं लक्षात? तर ज्या गोष्टी सहज आपल्याला करू शकतो, त्या गोष्टीत आपण बरोबर वाद का घालाय? ओके? तर तुम्ही शांतपणे त्याला विचारा, की "बाबा असं-असं आहे, अच्छा एवढे होणार आहेत, मी एवढे देईन, तुला जमेल का?" बाकीचं फारसा वादाचा विषय नाही मग. ओके? पण आपण जर आपली भाषा बदलली ना, तर समोरचा पण आपल्याला शांतपणे टॅकल करतो. तो आपल्याला शांतपणे आणि व्यवस्थित उत्तर देतो आणि तुम्ही जर नेहमीच्याच माणसाकडे जात असाल, तर तुम्हाला मला नाही वाटत तो फारसा कापेल. कधी-कधी काही लोकं हक्काने घेतात, "यार तुम्ही आमचे नेहमीचेच आहे, मग आम्ही घेतले तर काय होतंय? ₹5-50 हम्म असं असतं."
ओके. बरोबर. तर आपल्याला फक्त वाद नाही घालायचे, आपल्याला दुसऱ्याला काहीतरी बोलून त्याला हर्ट करून आपले पैसे आपल्याला कमी करून काही होणार नाही. ते कुठल्या ना कुठल्या मार्गाने दुसरीकडे जाणारच आहेत. त्यामुळे बेटर आहे की तुम्ही 500 रुपये देऊन काय राईट. अजून कोणाचं काय आहे प्रश्न? आवाज गेलेला की होता. हा नाही तेच विचारलं कोणाचं काही आहे का क्वेश्चन, नाही तर मग आपण हा आता हा थांबवू शकतो. थांबूया. हा चालेल चालेल. थँक्यू. साधारण लक्षात आलंय. येस, तुम्हाला आता बिलांवर काम करा. हो. बिलं शोधा, आधीची शोधा. काही लोकांना सवय असते ठेवायची, ती उत्तम सवय आहे. फाईल मध्ये वगैरे असतात. निदान मोठ्या वस्तूंची तरी आपल्याला मिळतात. दिल्लीचे जे आपण आणतो त्याचं काही आपण ठेवत. ओके, सगळ्यांना थँक्यू व्हेरी मच. आपला टास्क पूर्ण करा, व्यवस्थित काम करा, मागे पुढे ठेवू नका. शिल्लक राहिलेला वेळ असेल त्या दिवशी पूर्ण करा आणि जेवढे जास्तीत जास्त ग्रॅटिट्यूड लिहाल तेवढी जास्त जादू अनुभवाल. कुठून कधी काय येईल आतापर्यंत. Yes. एका बाईच्या घरी तिने फक्त त्यांचे वाद होते फॅमिलीचे, पण एक दिवशी भावाचा फोन आला तिला जादूचं हे करताना. तुटलेली नाती कशी जोडली, स्वतःहून फोन आला आणि भेटायला आला तर आला. शिवाय तो म्हणाला की आम्ही दोघा भावांनी ठरवलंय की आपले जे काही आपल्या वंशजांचं जे काही आपलं जायदाद आहे गिंडीवाले, तर त्याच्यात तुला तिसरा हिस्सा द्यायचा आहे. हे तर तिला एकदम हव्यात. म्हणजे न बोलणारे बहीण भावंड आज तिला सगळं आणून द्यायला निघाले. ही तिला जादू मिळाली आहे. असंच तुमच्याही बाबतीत काहीतरी होईल. सगळ्यांना शुभरात्री, शुभरात्री, शुभरात्री. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. आणि ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाची शुभेच्छा. ज्यांची अॅनिव्हर्सरी आहे त्यांना Thank you. अॅनिव्हर्सरीच्या शुभेच्छा. थँक्यू भारती. गुड नाईट, गुड नाईट. आणि होमवर्क you. व्यवस्थित करा. येस येस येस. येस.